चला आलाय तो. सही आहे. त्यांचं ई व्हेकल पिकअप ड्रॉप पॉइंट आहे आणि समोर ना वॉटरफॉल दिसतो. सो फ्रेंड्स तिथे ना खूप शेक व्हायचे व्हिडिओ माझे ना तुटलाय. तिथेही तसंच झालंय, तुटलाय. काम आहे, देवांच्या मूर्त्या आहेत. पुन्हा दरड वगैरे कोसळायच्या तिथून आणि बरीच फ्रेंड्स आपण नाही का खुलताबाद परत या पॉइंटला पोहोचलोय आणि मी आता कॅमेरा माउंट केलाय. इकडे मंदिर आहे आणि आजची जी राईड आहे आपली ती वेरूळ एलोरा केव्स. सो फ्रेंड्स आपण ना इथे थांबलो आहे खुलताबाद या पॉइंट चौकामध्ये. इथे हा संभाजीनगर आहे इकडे रस्ता. आपण आता इकडून आलोय फुलंब्री भोकरदन आणि आपण जाणार आहोत तिकडे खाली वेरूळ. तर ना एक कंपनी आज आपल्यासोबत जॉईन होतोय, एक माझ्यासोबत एक रायडर अजून, त्याची वाट बघतोय. चला आलाय तो. तर ना इथे आता हा घाट सुरू झाला वेरूळचा. एवढा उशीर? चल ये ना पुढे. बंद आहे इथून. मी अगोदर इथूनच जायचो. आता यांनी ते ग्रिपिंग वगैरे फेन्सिंग वगैरे केलं. तिकीट काउंटर वगैरे तिथे आहे आता. तेव्हा काय एवढं तिकीट नव्हतं पण ना 5 रुपीज. हा शॉर्टकट होतं. इकडे पार्किंगच लावायला आपण आता. समोर बाईक नाही जाऊ दे. वेलकम टू एलोरा गाईज. तर ना लास्ट टाइम सारखंच आपण आता ना, आज खूप गर्दी आहे संडे असल्यामुळे. तिकीट काउंटर आहे आणि आता तिकीट काउंटरवरती जाऊयात.
यू कॅन सी गर्दी खूप आहे तिकीटला. सो गाइस, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण आलोय एलोरा केव्स. आज ना संडे आहे आणि तुम्ही संडे म्हणून ना इथे एवढी गर्दी आहे. यू कॅन सी. तर ना आता आपण टोकन आहे, एंट्री करतोय. काय एवढं सगळं एंट्रन्सचे पॉइंट्स आहेत, पण काय खराब आहेत. एकच सुरू असल्यामुळे ना खूप गर्दी झाली आहे. पाठी बघू शकता, लाईन लागली आहे. फ्रेंड्स, समोर बघताय कैलाश मंदिर आहे. इकडे आता आपण जातोय लेणी क्रमांक 17 ते 29. लास्ट टाइम इकडे वरती गेलो होतो आणि आता आपण चाललोय आता या साईडला. इकडे ना आय थिंक इकडे वॉटरफॉल आहे, जे आम्ही लहानपणी यायचो अगोदर. सो बघूयात. सो फ्रेंड्स, आपण ना इथे जे वॉटरफॉल आहे तिथनं जी नदी येते ना पाणी, तर आपण आता सध्या तेच बघणार आहोत. समोर इकडे वॉटरफॉल आहे आणि त्याचंच पाणी इकडे सोडलंय, त्याचा प्रवाह त्याचा. या साईडला नव्हतो आलो आपण जेव्हा बाकी पहिल्या ब्लॉग मध्ये फर्स्ट पार्ट मध्ये बघितलं आपण, तिथल्या बघितल्यात 17 to 29, आणि या 29च्या नंतर जे आहेत ते आपण आता इकडे चाललोय केव्स बघायला. तिकडे वॉटरफॉलही आहे, व्हेरी नाईस. आणि लास्ट टाइम मी ना गिम्बल नव्हतं आणलं, तर त्यामुळे चालताना ना प्रॉब्लेम यायचा, जरा व्हिडिओ शेकी यायचे. तर इकडे ना लेणी क्रमांक 28, 29 या साईडला आहे, राईट साईड, आणि 30 ते 34 लेफ्ट साईड. तर आपण आधी 28, 29 करूयात. टोटल 34 केव्ज आहेत. चला तर ना आपण आता आलो आहे 27, 28 लेणी क्रमांक. इथे ई व्हेकल पिकअप ड्रॉप पॉइंट आहे आणि समोर ना वॉटरफॉल दिसणार आहे आपल्याला आता. गिम्बलमुळे ना शेकिंग खूप कमी झालाय, नाहीतर अगोदर खूप शेकी व्हिडिओ यायचे माझे. अतिशय ना सुंदर अशी आहे 27, 28 लेणी. इथे वॉटरफॉल आहे मस्त. सो फ्रेंड्स, इथे ना वॉटरफॉल आहे आणि आपण आता तिथे खाली पण जाणार आहोत त्या केव्समध्ये. याचा रस्ता जाण्यासाठी आपल्याला एकूण रस्ता आहे, आपण आता जाऊया तिकडे. इथे ना व्हीलचेअर असिस्टंटसाठी ना असे ट्रॅम्प बनवला आहे, ज्यांना चढता येत नाही पायऱ्या वगैरे त्यांच्यासाठी. आणि इथे ना याची इन्फॉर्मेशन पण दिली आहे, गुफा क्रमांक 29. आपण पॉज करून ना वाचू शकता. व्हेरी नाईस. आता मी बोलत होतो ना गिम्बलमुळे ना आता स्टेअर्स चढताना किंवा
पुढे चालताना असं काही प्रॉब्लेम येत नाही आता शेकिंगचा. नाही तर अगोदर खूप शेक व्हायचे व्हिडिओ माझे ना. तर हे जे पिलर्स आहेत ना, पण हे दगडामध्ये कोरलेली लेणी, त्यातल्यामध्ये म्हणजे अनबिलिव्हेबल असं कार्विंग आहे, जे कोरिओ काम केलंय ना, कांट इवन इमॅजिन. आणि इकडे ना हे बोलतात तिकडे काही इथे पण पाणी असायचं आधी, आता नाहीये. खाली आहे स्टेअर्स, तिकडे जायला जाऊयात. इथे ना बॅट्स खूप आहेत, वटवागळं, त्यांची भीती वाटते. बापरे बाप, Shit. हे बघा असे इकडे, आणि हा असं रस्ता आहे हा बाहेर जाण्याचा येण्याचा, पडलाय मे बी. आणि वरतून ना एखादा खडा गिडा पडला ना, गेम ओव्हर. अंधारामध्ये काही दिसत नाहीये काय इकडे, पण ना अतिशय भव्य अशी लेणी आहे, पण मस्ट विजिट प्लेस आहे. सो ना फ्रेंड्स, आपण इकडे बघू शकता, या साईडला नव्हतो आलो आपण 28-29 ना. इथले ना काही काही जे पिलर्स आहेत, हे बघा हा तुटला आहे, तिथेही तसंच झालंय, तुटला आहे. पण तरी हे ना अतिशय दगडामध्ये असं कोरीव काम आहे, तुम्ही बघू शकता. आणि वरती ना बघा, माहित नाही 400-500 फूट असेल हे सर्व काय वरतून असं. आतमध्ये ना एवढे भयानक बॅट्सचा आवाज येतोय, खूप भीती वाटते जायला तिकडे त्या साईडला. त्यामुळे ना आपण नाही जाणार तिकडे. आणि इथे असं अर्धवट राहिलंय मे बी, माहित नाही. तर ना आपण आलोय आता इकडे बऱ्यापैकी आतमध्ये. इथे पण मूर्ती आहे एक, भगवान शिवशंकर. आणि इकडे बॅट्स खूप असल्यामुळे ना, आय डोंट थिंक इट इज गुड आयडिया टू गो इनसाइड. कसलं कोरीव काम आहे, देवांच्या मूर्त्या आहेत म्हणजे ना, कांट इवन. आताच्या काळात जर असं करायचं म्हटलं ना, तर ना शिवलिंग आहे आतमध्ये. ऑसम. फ्रेंड्स, इकडे ना या साईडने असं जाता येतं, पण ना इकडे वटवागळं खूप आहेत. फ्रेंड्स, हे ना देवीचं मूर्ती कोरलेली आहे. तिकडे समोर ना शिवलिंग आहे, आणि देवांचे फोटो हे मूर्त्या आहेत. आणि इथेही काही कोरीव काम केलं आहे इकडे. Very, very amazing carving done by the people who have made this marvelous piece of stone. तर ना आपण आता जाणार आहोत वॉटरफॉलकडे. जे इथे एक्सप्लोर करण्यासाठी ना बरंच काही आहे. खाली गोमाता वगैरे असं काहीतरी दिसतंय कोरलेल्या मूर्ती. आपण ना एखाद्या वेळेस ना, नेक्स्ट टाइम ना मी नक्कीच ना गाईड करून ना सर्व केव्ज व्हिजिट करणार आहे. गाईड जे बोलेल ना ते पण आपण ऑन रेकॉर्ड करणार आहे. म्हणजे कसं आहे, व्यवस्थित माहिती मिळेल आपल्याला. हे आता आपल्याला माहिती आहे किंवा कोरीव काम केलंय असं, पण कशासाठी का काही माहित नाही आहे. अरे, इथे खाली जाण्याचा रस्ता बंद केलाय बहुतेक. आधी आम्ही इथून जायचो खाली, आणि आता ना रस्ताच बंद केलाय हा.
आय डोंट नो आपण वॉटरफॉलकडे कसं जाणार आहोत. आधी असा रस्ता होता खालून जाण्याचा, पण आता तो बंद केलाय. तिकडे जे लोक आहेत ना ती कुठून आली माहित नाही, त्या साईडने आलेले असतात आणि तिथे तेही जाऊ शकत नाही कारण तिथेही त्यांनी बॅरिकेड लावलंय. आधी आम्ही इथे खालीपर्यंत जायचो, आता बंद केलाय. सो ना फ्रेंड्स, आपण जसं बघितलं तर इथे ना खाली जाण्याचा रस्ता होता या साईडला, पण तो ना आता मी बंद केला आहे. वॉटरफॉलच्या तिथे जाता येत नाही, आपल्याला डायरेक्ट त्या साईडनी तिकडे जाऊन थांबावं लागणार होतं. आधी होता इथे रस्ता, पण मे बी सिक्युरिटी रिझन काही असेल त्यांनी बंद केला आता. तर ना फ्रेंड्स, सिक्युरिटी रिझन म्हणजे काय माहिती आहे, वरतून ना दरड, मी आता विचारलं सिक्युरिटी गार्डला इथे, वरतून ना दरड वगैरे कोसळायच्या तिथून, आणि बरीचशी लोक काय करायची तिथे खाली जाऊन थांबायची. आणि इथे ना हे जे बॅरिकेड फेन्सिंग केलंय ना, या फेन्सिंगच्या पलीकडेही बरेच जण उभे राहायची आणि एक दोन जणांचे पाय घसरले होते खाली इकडे पाण्यामध्ये. काही मोठं नुकसान झालं नव्हतं, पण अशा बऱ्याचशा इन्सिडन्समुळे ना त्यांनी बंद केलं, इकडे एंट्रीच रिस्ट्रिक्ट केली आहे. म्हणजे दुरून बघता येतं आपल्याला, पण मग जवळ जाता येत नाही तिथे. फ्रेंड्स, आपण ना आता हे इथून परत जातोय. जाताना ना आपण या रॅम्पवरनं जाऊ. तर अतिशय सुंदर अशी ही लेणी आहे, बट इकडे पण एक शिवलिंगाचं अर्धवट काम झालं. सफाई वगैरे चालू असते इथे कंटिन्युअसली. लोकेशन मॅप पण आहे इथे, पण ना गिम्बलमुळे खूप फायदा होतो. मस्त लेणी आहे आणि साईडलाच वॉटरफॉल आहे तिकडे. अगोदर ना आम्ही यायचो ना स्कूल कॉलेजमध्ये असताना, तिकडे वरती पण जायचो आम्ही. असं वरतून पाठीमागणं रस्ता आहे, पूर्ण वरच्या साईडने जाऊन वरतून पण फोटो काढलेत आम्ही. पण आता त्यांनी तोही रस्ता बंद केला आहे. काय ना, कालांतराने काय होत चालतं, काही इन्सिडेंट झाले ना तर गव्हर्नमेंटला काही ना काही ॲक्शन घ्यावं लागतं. जसं मी बोललो की वरतून बरेच जण काही काही खडे दगड वगैरे पडायची वरतून, त्यामुळे ना बऱ्याचशा रिस्ट्रिक्शन आल्या आता इकडे. तर आता आपण जाऊयात परत 34च्या दिशेने. तर ना इकडे लेणी क्रमांक 34चा रस्ता आहे हा, बघूयात. पण ना एवढं काही खास नाही, म्हणजे त्या अर्धवट कन्स्ट्रक्शन सोडलेल्या केव्ज आहेत. शेवटी माहीत नाही, त्यांनी नाही कम्प्लीट केला. तर आपण 30 to 34 पेंडिंगच ठेवणार आहोत. खूप दूरही जायचं आहे आणि काही एवढे विशेष नाही आहे तिकडे. हा जो रस्ता आहे ना, हा बऱ्यापैकी दूर आहे 34 त्या डोंगराच्या पायथ्याशी, आणि त्या पूर्ण नाही आहे, इनकम्प्लीट आहेत. तर मे बी आपण त्यांना नेक्स्ट ब्लॉगमध्ये करूया, कारण ना अजून आपल्याला तिकडचे 1 to 17 कम्प्लीट करायचे आहेत.